यासोबतच माजी महापौर अशोक मुर्तडक हे देखील आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये अशोक मुर्तडक हे महापौर होते। आता पुन्हा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशोक मुर्तडक भाजपमध्ये प्रवेश करतायत। राजकारणात समाधानी राहावं लागतं, त्यामुळे जे मिळेल त्यात मी समाधानी राहीन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। नाशिककरांसाठी विकास गंगा आणण्यासाठी आजचा हा भाजप प्रवेश असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। सुधाकर बडगुजरांबरोबर अनेक माजी नगरसेवक, माजी महापौर हे भाजपाची साथ देणार आहेत। बडगुजर बरोबरच आता आपल्याबरोबर अशोक मुर्तडक आहेत, ते सुद्धा आता भाजपात प्रवेश करणार आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। भाऊ, खरं तर तुम्ही आता भाजपात जाणार आहेत। मनसेचे माजी महापौर म्हणून तुमची ओळख होती। अनेक काळात या काळामध्ये तुमच्याकडून अनेक कामं करण्यात होती, मात्र तुम्हाला आता मनसेची साथ सोडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत गेले आणि आता ठाकरेंची शिवसेना सोडून आता तुम्ही भाजपात प्रवेश करतात। काय नेमकी कारण आहे? एक्झिक्युटिव्ह राजवटमध्ये काम करताना, महानगरपालिकेत काम करून घेताना आपल्या जनतेची, नाशिक शहरातल्या लोकांची आपण अडचणी सोडवल्या पाहिजे। ज्या भौतिक किंवा रोजच्या गरजा आहे, रोजच्या अडचणी आहे, महानगरपालिकेवर अवलंबून असतात। आणि सर्व दृष्टिकोनातून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून मी विकासाच्या दृष्टीने चाललेलो आहे। भाजपात येण्याच्या आधी काही आश्वासन देण्यात आलं नेत्यांकडून? नाही, मी आश्वासनावर नाही राहत, मी स्वतः काम करतो आणि कामावरच आपण हे करणार। जो भी काही आपला जो भाग असतो राजकारणात, याच्यामध्ये न अडचण येणारी आपण व्यक्ती आहे। नाशिकचे अनेक माजी नगरसेवक असतील, त्याबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी असेल, हे सगळेजण आता नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।